हाय एव्हरीवन, मी आहे MHT ड्रॉपर 2026 या वर्षासाठी. आजचा ब्लॉग 31वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो अबाउट लास्ट एक्झाम मी गेले नव्हते कारण थोडंसं लेझीनेस झाला माझ्याकडून आणि मी थोडंसं प्रिपेअर पण नव्हते अबाउट इलेक्ट्रोस्टॅटिक. सो मला ते थोडंसं भीती वाटत होती अबाउट फिजिक्स, बट मी आता प्रिपेअर केला आहे तो चॅप्टर. इट्स डन. सो बट उद्या एक्झाम आहे अँड धिस इज द सिलेबस ऑफ इट. सो मॅथमध्ये मॅट्रायसिस अँड EOD, फिजिक्समध्ये फ्लुइड मेकॅनिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी, केमिस्ट्रीमध्ये आयोनिक इक्विलिब्रिया अँड अल्कोहोल फिनॉल इथर. सो यामध्ये आता उद्या तर एक्झाम आहे. मॅट्रायसिस इज डन. कालच मी याचे 50 अराउंड क्वेश्चन सॉल्व केले. EODचे पण मी केले काल आणि आज पण करणार आहे. आणि फ्लुइड मेकॅनिक्स मी थोडंसं आता हे करते, ओव्हरलुक करते आणि क्वेश्चन्स पण सॉल्व करायचे राहिलेत माझे थोडे. आणि करंट इलेक्ट्रिसिटी मी रात्री झोपताना करणार आहे. सो केमिस्ट्रीचं आयोनिक इक्विलिब्रियाचं जे रिव्हिजन आहे ते सुद्धा म्हणजे मी आज केलेलं आहे. सो इग्नोर करा मी ज्यावरती लिहिलं आहे त्यावरती. हे आपली 2 लाईनची नोटबुक आपण मराठी लिहित होतो त्यावरती, बट जो दिखा उसमें मैं लिखूंगी असं आहे माझं. सो माझे नोट्स आणि क्वेश्चन्स झाले आहे त्यात. यू कॅन सी नोट्स आणि क्वेश्चन्स. सो नो वन कॅन कमेंट लेटर दॅट आय डिडंट शोड इट. सो अँड अल्कोहोल फिनॉल इथं तर मी काल शॉर्ट नोट्स रीड केल्यात, बट आज आणि नाहीतर उद्या एक्झामच्या आधी जाताना मी परत वाचेन. आणि लास्ट एक्झामच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर त्याचं माझ्या फ्रेंडने रिव्ह्यू दिला होता की मॅथ खूप टफ होतं आणि फिजिक्स आणि केम तर CET लेवलचं होतं, बट मॅथ खूप टफ होतं म्हणे. सो मी त्याचं प्रिंटआउट घेऊन सॉल्व करेन क्वेश्चन्स. आणि मी काल म्हणलं की काल मी EODचे आणि मॅट्रायसिसचे क्वेश्चन सॉल्व केले. म्हणजे आता आयोनिकचे क्वेश्चन आणि ज्या शॉर्ट नोट्स आहेत ते डन आहेत. सो आणि मी म्हणलं की रात्री मी झोपताना करंट इलेक्ट्रिसिटी करेन, कारण झोप उडाली पाहिजे आपण क्वेश्चन्स करून इतकं स्ट्रेस असायला पाहिजे, मगच आपला अभ्यास होतो चांगला. काल मी रिव्हिजनसाठी शॉर्ट नोट्स बनवल्या होत्या, या मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्यात. तुम्ही डायरेक्ट प्रिंटआउट काढून घेऊ शकता याच्या. सो इझी पडेल रिव्हिजनसाठी. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. EODचं मला जे VB कर्व मेथड आहे इझी आहे, बट मला थोडंसं कन्फ्युजन होत होतं. सो मी गणितांचा जो लास्ट 5 इयर्स अगोदरचा जो व्हिडिओ आहे मी तो पाहिला आहे. अँड नाव आय एम क्लिअर अबाउट दॅट कन्सेप्ट. इग्नोर द बॅकग्राऊंड व्हॉइस. म्हणजे हेच होतं तुम्हाला सांगण्यासाठी ऑल. सो आणि अबाउट मी म्हणजे जे PYQs करणार आहे मी ते दाखवते एकदा. सो माझ्या नोटबुकमध्ये जास्त तर जे इम्पॉर्टंट PYQs आहेत ते ऑलरेडी लिहिलेले आहेत मी. हे करंट इलेक्ट्रिसिटीचे नोट्स आहेत, मी दाखवते. तुम्ही म्हणजे न्यू असताल या चॅनलवरती. सो हे करंट इलेक्ट्रिसिटीच्या नोट्स आहेत. आणि अबाउट मॅथ, सो जे माझ्याकडं खूप जास्त तुम्ही म्हणलं की आता की माझ्याकडं इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत मोस्ट IMP असे आणि रिपीटेड आहेत, जे CETमध्ये JEEमध्ये जे आपल्याला CETमध्ये पण येतात असे क्वेश्चन्स आहेत. मी ते आधी केलेत सॉल्व, नंतर मी हे बाकीचे PYQs करते आहे, कारण खूप ट्रिकी क्वेश्चन्स आहेत EOD ह्या कॅल्क्युलस ह्या पार्टमध्ये. सो मी तेच करते आत्ता. आणि हेच होतं स्टडी अपडेट. आणि मी उद्या परीक्षेवरून आल्यावरती ब्लॉग करायचा ट्राय करेन, रिव्ह्यू करेन की हाऊ वॉज द एक्झाम. सो हेच होतं आजचं स्टडी अपडेट. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.